श्री नमस्कार मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की या अनंत विश्वात जेथे सर्व काही एक रहस्य आहे तेथे कोणत्या तरी अदृश्य शक्तीचा हात आहे. आपण ज्या शक्तीला देव म्हणतो ती प्रत्येक कणात सर्वत्र असते. बऱ्याचदा आपल्याला असे वाटते की सर्व काही आपल्या नियंत्रणात आहे, पण सत्य हे आहे की त्यांच्या इच्छाशिवाय पानही हलू शकत नाही. आयुष्यात अनेक वेळा असे क्षण येतात जेव्हा आपण अडचणीतून वाढलेला असतो, पण मग एखाद्या चमत्कारी सर्व काही ठीक होते. तुम्हाला कधी असे वाटले आहे की की एखाद्या अदृश्य शक्ती तुम्हाला प्रत्येक संकटापासून वाचवते? जर हो, तर तुम्ही एकटे नाही आहात. खरे तर काही लोक खूप खास असतात, त्यांच्यावर देवाचा विशेष आशीर्वाद असतो. असे लोक सामान्य नसून देवाने निवडलेले असतात. श्रीकृष्णाच्या मते हे खास लोक कोणी आहेत? भगवान श्रीकृष्णाने म्हटले आहे की प्रत्येक मनुष्य जन्माला येतो तो एक दृष्टीने 84 लाख जन्मापैकी मानवी हा जन्म सर्वोत्तम आहे. प्रत्येक व्यक्ती सामान्य नसतो. काही लोक असे असतात जे जन्मताच ते 7 दैव गुणासह जन्माला येतात, जे त्यांना इतरांपेक्षा वेगळे बनवतात. हे गुण हळूहळू त्यांच्या व्यक्तिमत्वात विकसित होतात आणि एक एक दर एक दिवशी तो जगात स्वतःचे वेगळी ओळख निर्माण करतो. तुमच्यातही काही अलौकिक शब्द आहेत. बऱ्याचदा आपल्याला वाटते की आपण सामान्य माणसं आहोत, आमच्या असे काय खास आहे का? पण जर तुम्हाला कधी विनाकारण एखाद्या मोठ्या संकटातून वाचल्यासारखे वाटले असेल किंवा वारंवार मृत्यूपासून वाचला असेल, तर समजून घ्या की कोणीतरी तुमचे रक्षण करत आहे. हीच ती दैवशक्ती आहे जी तुमच्यासोबत नेहमीच राहते. तुमचा विश्वास असो वा नसो, हे चिन्ह दाखवते की तुम्ही सामान्य आहात, हे देवासाठी खास. आणि आता प्रश्न असा आहे की तुम्हाला कसे कळेल की तुम्ही देखील असे भाग्यवान लोकांमध्ये आहोत ज्यांना देवाचे विशेष आशीर्वाद आहे? तर मित्रांनो, आज मी तुम्हाला 9 चिन्ह सांगणार आहे जी दर्शवतात की तुम्ही एक सामान्य व्यक्ती नाही, तर देवाने निवडलेले आहात. हे संकेत तुमच्या आयुष्यातील दिसू शकतात. मित्रांनो, पुढे जाण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये श्रीकृष्ण लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पहिले लक्षण म्हणजे अटळ निष्ठा, विश्वास. मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण म्हणतात की खरे मानव तोच असतो जो आपला सर्व काम पूर्ण निष्ठेने आणि समर्पणेने करतो. त्यांच्यासाठी हवामानाची उष्णता किंवा थंडी, जीवनातील आनंद किंवा दुःख काहीही महत्त्वाचे नाही. परिस्थितीत कितीही कठीण असो, त्यांच्या मार्गात कितीही अडचणी आल्या तरी तो कधी त्यांच्या मार्गापासून विचलित होत नाही. लोक त्यांच्याबद्दल चांगले म्हणत किंवा वाईट, तो फक्त त्याचे काम करत राहतो, कारण त्याचा स्वतःवर आणि देवावर पूर्ण विश्वास आहे. त्याला माहीत आहे की कठोर परिश्रम आणि खऱ्या समर्पणाने केलेले प्रत्येक काम एक दिवस नक्कीच फळ देईल. हेच अढळ निष्ठा आणि अढळ श्रद्धा त्याला गर्दीपासून वेगळे करते. असे लोक देवासाठी सर्वात खास असतात, कारण ते परिस्थितीसमोर कधीही हार मानत नाहीत. तर विचार करा, तुमच्यातही हा गुण आहे का? तुम्हीही प्रत्येक परिस्थितीत तुमच्या कृतीवर ठाम राहत का? जर हो, तर समजून घ्या की तुम्हीही देवाचे निवडलेले आहात. दुसरी टिप म्हणजे कधीही कोणाबद्दल वाईट बोलू नका. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जो कधी इतरांबद्दल वाईट बोलत नाही तो खरोखर सर्वोत्तम असतो. आजच्या काळात जेव्हा लोक छोट्या छोट्या गोष्टीवरून इतरांना टीका करायला लागतात, गप्पा मारतात किंवा एखाद्याला कमी लेखण्यास व्यस्त असतात, अशा वातावरणातही जो माणूस नेहमी इतरांबद्दल चांगला विचार करतो तोच खरा देवाचा भक्त असतो. अशा लोकांना त्यांच्या कमतरतेपेक्षा इतरांचे चांगले गुण पाहायला आवडतात. त्यांना माहीत आहे की दुसऱ्याबद्दल वाईट बोलून माणसे पुढे जाऊ शकत नाही आणि खरा आनंदही मिळू शकत नाही. श्रीकृष्ण म्हणतात की जो व्यक्ती इतरांच्या वाईटापासून दूर राहतो त्याला जीवनातील खरे यश आणि आधार मिळतो. तरच विचार करा, तुम्ही अशा लोकांपैकी एक आहात की जे सर्वांसाठी चांगला विचार करतात? जर हो, तर माझ्यावर विश्वास ठेवा. देवाची कृपा नेहमीच तुमच्या सोबत असते. लक्षात ठेवा, वाईट नाही तर चांगुलपणा पसरवा, हेच खरी मेहनत आहे, महानता आहे. तिसरे चिन्ह म्हणजे भक्तीने बुडलेले मन. मित्रांनो, ज्याच्या हृदयात खरोखर देवाची उपस्थिती आहे ते त्यांच्या दैनंदिन कामातून वेळ काढतात आणि देवाची भक्ती, उपासना, नामस्मरण करतात.
त्यांच्यासाठी देव फक्त एक कल्पना नाही तर जिवंत अनुभव आहेत, एक अशी शक्ती जी त्यांच्या भोवती नेहमीच एक पवित्र वर्तुळ राखते. असे लोक प्रत्येक आनंद परिस्थितीत देवाचे स्मरण करतात, कधीही देवाचे अपमान करत नाही. त्यांच्या श्रद्धेच्या वेळी आहेत आयुष्यात कोणतेही वादळ आपली तरी त्याचे मन देवावर केंद्रित करतात. हे खऱ्या भक्तीचे लक्षण आहे आणि असे लोक खरोखरच देवाचे सर्वात प्रिय असतात. श्रीकृष्ण म्हणतात की चौथे लक्षण म्हणजे करुणा आणि सेवेचे भावना. समाज प्रती असलेले आपले कर्तव्य समजून घेणारे माणूस गरजूंना मदत करतो, संकटात सापडलेल्या लोकांची, गरिबी, असहाय्यताचे आणि प्राण्यांची, पक्ष्यांची सेवा करते. तो मानवामध्ये सर्वोत्तम आहे. असे लोक कधीही कोणालाही लहान किंवा कनिष्ठ मानत नाही किंवा ते कोणालाही तुच्छ मानत नाही. त्यासाठी प्रत्येक जीवनातील देवाचा अंश आहे आणि हा विचार मनात ठेवून तो सर्वांना मदत करतो. जो इतरांसाठी सत्कर्म करतो आणि त्यांना सत्कर्म करण्याची प्रेरित करतो, तोच खरोखर देवाच्या कृपेला पात्र आहे. पाचवे लक्षण न्याय आणि निष्पक्षपातीपणा. खरा भक्त तो असतो जो कधीही कोणावर अन्याय करत नाही. तो दुसऱ्यांची संपत्ती हडपत करत नाही, असहाय्यतेचा फायदा घेत नाही किंवा कोणाच्या उपजीविकेचा नुकसान करत नाही. असे व्यक्ती केवळ स्वतः प्रामाणिक राहतोच असे नाही तर समाजात न्याय आणि सत्तेचे उदाहरण बनवतो. श्रीकृष्ण म्हणतात की जो माणूस निष्पक्ष, न्यायी आणि सर्वांशी दयाळू असतो तोच या जगातील एकमेव असतो. एखाद्याला खरी कीर्ती आणि देवाचे प्रेम मिळते. सहावे चिन्ह भविष्याच्या पूर्वरचना आहे. मित्रांनो, या जगात असे खूप कमी लोक आहेत जे येणाऱ्या काळाचे आधीच अंदाज घेऊ शकतात. जर तुम्हाला अचानक अस्वस्थ वाटू लागले किंवा तुम्हाला कोणत्याही कारणाशिवाय असे वाटत असेल काही तर मोठे घडणार आहे, तर समजून घ्या की हो सामान्य गोष्ट नाही. बरेच वेळ तुम्हाला तुमच्या सभोवतालच्या वातावरण विचित्र बदल जाणवतात किंवा निसर्गात काही चिन्ह दिसतात जी तुम्हाला सावध करतात. ही शक्ती देवाचे खास लोकांना मिळते. भविष्याची एक झलक जेणेकरून तुम्ही वेळेत सावध राहू शकाल. अशा पूर्वी सूचना असणे हे एक लक्षण आहे की तुमच्या भोवती काही दैवशक्ती नेहमीच तुमचे रक्षण करत असते आणि तुम्हाला मार्गदर्शित करत असते. सातवे चिन्ह दिव्य सुगंधाचा अनुभव. तुम्हाला कधी अचानक अगरबत्ती, कापूर किंवा कापूर सारखे पवित्र वास तुमच्या आजूबाजूला विनाकारण जाणवत आहेत का? जर हो तर हे जाणून घ्या की हे साधी बाब नाही. भगवान श्रीकृष्ण म्हणतात जेव्हा असा दिव्य सुगंध एखाद्याच्या व्यक्तीभोवती सतत तरंगत असतो, जेव्हा तो देवाच्या उपस्थितीत आणि देव त्यांच्या आशीर्वादाचे लक्षण असतात. सुगंधीमुळे तुम्हाला असे वाटते की देव प्रत्येक क्षणी तुमच्या सोबत आहे. मी तुझे रक्षण करतोय आणि माझ्या आशीर्वादाने तुला वेढवतोय. आठवे चिन्ह म्हणजे ब्राह्ममुहूर्तावर जाग होणे. मित्रांनो, आपल्या शास्त्रामध्ये ब्राह्ममुहूर्ताचा काळ सर्वात पवित्र आणि शुभ मानला जातो. यावेळी संपूर्ण वातावरण सकारात्मक ऊर्जेने भरलेले असते आणि देवतांची उपस्थिती जाणवते. यामुळे बहुतेक लोक गाढ झोपेत असतात. पण जर ब्राह्ममुहूर्तावर दररोज तुमची झोप आपोआप उघडत असेल तर समजून घ्या की ही सामान्य गोष्ट नाही तर एक अलौकिक संकेत आहे. असे लोक केवळ शारीरिकदृष्ट्या निरोगी राहतात असे नाही तर त्याचे मन नेहमी शांत आणि आनंद राहते. त्याची बुद्धिमत्ता तीक्ष्ण आहे. ते वादापासून दूर राहतात आणि प्रत्येक परिस्थितीत संयम राखतात. शास्त्रामध्ये असे वाटले आहे की ब्राह्ममुहूर्तावर जागे होणारे लोक आयुष्यात कधीही हार मानत नाही कारण देवाची शक्ती त्यांना स्वतः प्रेरणा देते. जर तुमच्या सोबत असे घडले तर माझ्यावर विश्वास ठेवा. देवाचे विशेष आशीर्वाद तुमच्यावर आहेत. नवीन चिन्ह भक्तिगीत किंवा कथनात मग्न होणे. तुम्हाला कधी असे वाटले आहे का की जेव्हा तुम्ही मंदिरात किंवा कोणत्याही धार्मिक स्थळी भजन, कीर्तन किंवा कथा ऐकण्यासाठी जाता तेव्हा तुमचे मन त्यातून पूर्णपणे बुडून जाते. तुम्हाला तुमच्या सभोवतालची परिस्थितीची काळजी नाही. तसेच कोणत्याही सांसारिक गोष्टी मला त्रास देत नाहीत. फक्त शुद्धतेचे भावना असते. कधी शंकाचे, कधी
कधी वासराचे किंवा मंदिरातील घंटेचे दिव्य आवाज तुमच्या कानात घुमू लागतो. असे लोकांना जे पूर्णपणे भक्तीने बुडून जातात, ते खरोखरच देवाच्या खूप जवळ आहे. त्याचे मन, मेंदू नेहमी शांत राहतो. ते सत्य आणि सद्गुणांच्या मार्गापासून कधी विचलित होत नाही. त्यांच्या आत एक दिव्य आनंद असतो, जो त्यांना प्रत्येक परिस्थितीत आणि समाधान ठेवतो. अशा लोकांनी समाजात नेहमीच आदर आणि सन्मान मिळतो, कारण त्यांच्यामध्ये देवाचे विशेष आशीर्वाद असतात. देवाच्या विशेष कृपेचे आणखी चिन्ह एकटेपणा आवडणे, पण दुःखही वाटत नाही. असे लोक जे देवाच्या कृपेला पात्र असतात, त्यात एकटे राहणे त्रासदायक वाटत नाही. त्यांना आतून शांती मिळते. हे एकटेपणा त्यांच्यासाठी स्वतःसोबती जोडणे असते. सहानुभूतीची तीव्र भावना. तुझ्या इतरांच्या वेदना लवकर समजू शकतात. जर कोणीतरी दुःखी असेल तर त्यांच्या भावना तुमच्या मनात गहिवरून निर्माण करतात का? ते भावना दर्शवते की तुमच्याचे दैव करुणा आहे. स्वप्नामधून संदेश मिळणे. अनेकदा दैवशक्ती स्वप्नामधून आपल्याला मार्गदर्शन करते. कधी एखादी गोष्ट स्वप्नात दिसते आणि काही दिवसात ती खरी ठरते. ही एक ईशान्याचे आणि दैव मार्गदर्शनाचे खूण आहे. चमत्काराचे अनुभव. कधी तुम्हाला वाटले आहे का की एखादी वेळी जे शक्य नव्हते ते अचानक झाले? अशा चमत्कारांना विज्ञानाने उत्तर मिळत नाही, पण तुमच्यावर असलेल्या दैव संरक्षणाचा तो अनुभव असतो. तुम्ही इतरांना शांतता देता. तुमच्याशी सारखे वाटते की तुमच्या आत असलेल्या दिव्य ऊर्जेचे खूण आहे. संकटातही समाधान वाटणे. कधी आयुष्यातील संकट आले तरीही तुमचे आत्मा शांत राहतो. याचा अर्थ तुमचे अंतरंग अंत्य मजबूत आहे आणि देवावर तुमचा विश्वास तुमच्या मनाला स्थिर ठेवतो. तुमच्यावर लहान वयातच जबाबदाऱ्या आल्या. अनेकदा देव निवडलेल्या लोकांना लहान वयातच परीक्षांमधून नेतो, कारण त्यांना भविष्यात काही मोठे करण्यासाठी तयार केले जाते. दान, धर्म आणि निष्काम कर्मामध्ये आनंद मिळणे. जेव्हा तुम्ही कोणालाही मदत करता आणि त्यातून अपेक्षा नसतानाही समाधान मिळते, तर समजा की तुमचे कर्मयोगाशी नाते आहे. हे एक अत्यंत दिव्य लक्षण आहे. तुमचे हृदय क्षमाशील आहे. तुम्हाला दुखवणाऱ्या लोकांनाही तुम्ही सहज माफ करता, कारण तुमचे मन दया आणि समजुतीने भरलेले आहे. निसर्गाने नेतृत्व गुण. ज्यांच्यावर देवाची विशेष कृपा असते त्यांच्यात नैसर्गिकपणा नेतृत्व गुण असतात. लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतात, सल्ला विचारतात आणि त्याचे मार्गदर्शन मानतात. ते नेहमी इतरांच्या भल्यासाठी पुढे येतात. अनकलनीय ऊर्जा आणि प्रेरणा. कधी कधी त्यांना नक्की उगम समजत नाही, पण अशी ऊर्जा येते की काम लवकर पूर्ण होते. अशी करुणा ही अंतर्मनातून येणारी आणि दैवशक्तीने पोचलेली असते. संयम आणि सहनशक्ती. अगदी कठीण प्रसंगातून शांत राहण्याची आणि सहन करण्याची क्षमता दैवशक्ती असते. ज्याच्यावर देवाची